चल बे धन्यवाद चल 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 एक दो स्टार तो ये अशी रील आली एक याद आहे ना ये आवाज और रास्ते दोबारा चलना याच्यावर आमचा एक विषय झाला. मी कुणाल शेलार जे पाटील बोलेल ते देणार. ओके. तुम्हाला व्ह्यू थोडाफार माझ्या मागे दिसत असेल. आता मी तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवतो कसा. लोकांचं आयुष्य चाललंय पैसे कमवण्यात, पण असा थोडासा निवांत वेळ काढून कधीच स्वतःसाठी जगत नाही. आम्ही उत्तर काशीला पोहोचलेलो आहेत. तू जीत गया, तू डेंजर आहे. अरे हो 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 थांब जरा. हे बाल्कनीतून व्ह्यू आणि हे कॅफे आहे. कॅफे द गोवा. कॅमेरा नजर आहे कधी बघायला भेटणार नाही. आज बुवानी पॅक बनवायला लावला. भयानक सर्दी मला झालेली आहे. काळी जास्त करायला लागले. हा लिंबू बोलून दाखवणार आहे हवेत. बुवा आमचा 32 कांडीवाला बघ तिघा मरूला. ट्रॅफिक जाम झालेली आहे. काय झालं ते बघायला चाललं आहे. आणि आपल्या कॅमेऱ्याची ग्लास पण थोडी ब्रेक झाली. लेन्सची पडला 2 वेळा कॅमेरा. बघूया आता काय करायचं आहे. रस्ते का गड़बड़ है, चल रहा है जैसे भी. हा घे बस. मजा आली. अरे अरे टाक ना फर्स्ट. चल बे धन्यवाद चल शाबाश बेटा. अरे भाई साहब लॉर्ड आल्टो निकाली. ये सब क्या देखना पड़ रहा है. चल सीधा कर सीधा. अरे बघा 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 बघा. क्या बात है सर, क्या बात है सर. एक दो स्टार. तो ये अशी रील आली एक याद आहे ना ये आवाज और रास्ते दोबारा चलना याच्यावर आमचा एक विषय झाला. हा दोबारा जल्ला आहे. तर पुढचे 2 वर्षात मी धावतीवरती जाणार आहे केदारनाथला. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया. ना मी कुणाल शेलार जे पाटील बोलेल ते देणार. ओके. शांत नदी एकदम. नमस्कार मित्रांनो, आज मी ब्लॉग चालूच केला नव्हता. आम्ही निघालो होतो आज पिपलकोटीला. जो कालचा स्टे होता पिपलकोटीवरून निघालो आहे. गंगोत्रीला जायचं आहे, पण आम्ही उत्तर काशीला पोहोचणार आहे. उत्तर काशीला स्टे करणार आहे. त्याच्यानंतर पुढचं काय ते नियोजन होईल. तर आता जेवायला थांबलो होतो एका मस्त अशा व्ह्यूवर. तुम्हाला व्ह्यू थोडाफार माझ्या मागे दिसत असेल. आता मी तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवतो कसा आहे व्ह्यू आहे. जेवण झालेलं आहे आणि व्ह्यू दाखवतो.
इथे काही झाडं पण लावलेली ज्यांची प्रॉपर्टी आहे त्यांनी. पेरूचं झाड आहे, त्या साईडला लिंबू आहेत, मेवका होतं तिथे. हे लिंबूचं झाड एकदम शांत असं वातावरण आहे, एकदम शांती आहे इथे. इथेच थांबायला वाटतंय. अजय काय वाटतं तुला? थांब जरा 1 मिनिट फोटो काढतो. या प्लेसबद्दल वाटते ते अजय तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. फार निवांत ठिकाण आहे. एवढा मस्त सुंदर असा नदी आहे, डोंगर आहेत, एकदम भारी वाटतंय इथं बसून. बराच वेळ झाला आम्ही बसलोय. एकदम निवांत वाटतंय. लोकांचं आयुष्य चाललंय पैसे कमवण्यात, पण असा थोडासा निवांत वेळ काढून कधीच स्वतःसाठी जगत नाही. यायला पाहिजे, असा लोकांनी फिरला पाहिजे, बघितला पाहिजे. एवढा सुंदर असा आपला देश आहे, काय काय आहे देशामध्ये बघितला पाहिजे. एवढा निवांत वाटतंय. आपले दगदगीच्या जीवनामध्ये तिकडं नुसता गाड्यांचा आवाज, गोंगाट, प्रदूषण फार कटकट आहे. इथं बसल्यावरती जरा निवांत वाटला. आज भरपूर दिवसानंतर असा डोका शांत झालाय बसून, बरं वाटलं जरा. आम्ही उत्तर काशीला पोहोचलेलो आहेत. मागे पण मस्त व्ह्यू आहे. आणि बाकीचा नेक्स्ट प्लॅन रूममध्ये गेल्यावर डिसाईड होईल. कधी दर्शन जायचं आहे, की आज का आराम करायचं आहे, उद्या कुठे जायचं आहे ते. तर तसं तुम्हाला अपडेट देतो लवकरच. ए नहीं नहीं नहीं, तू हार गया, तू जीत गया. तू डेंजर है, तू क्रिकेटर बन सकता है. मैं नहीं मानता. दे गया, जबरदस्त जबरदस्त, बढ़िया बढ़िया. अरे हो हो हो, थांब जरा. धावा गेला होता काय त्याच्याकडे? आहे बाल्कनीतून व्ह्यू. वाजतोय रे त्यांचा बॉल जाई नाही पाहिजे खाली. हो सुटतोय रे त्यांच्या हातातल्या. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपण उत्तर काशीला पोहोचलेलो आहे. तर उत्तर काशीच्या थोडासा मागे कुठलं गाव? अथाली गावामध्ये आहेत आम्ही आता. आणि हे कॅफे आहे, कॅफे द गोवा. तिथे आम्ही आलो आहे. बघा मस्त अशा पेंटिंग लावलेल्या आहेत. स्वतः ओनर आहेत ते, त्यांनी पेंटिंग काढलेले आहेत. मस्त मस्त पेंटिंग आहे एकदम. आणि आम्ही काहीतरी खायला नाश्त्याला ऑर्डर केलेलं आहे, सँडविचेस वगैरे. टेस्ट करतो आता आणि मग तुम्हाला सांगतो कसे होते, काय होते. या टाकायला लागलो मी. बहुत ही गरम करा. तर अथाली गावामध्ये आहोत आता. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं की उत्तर काशी पोचलो, पण उत्तर काशीला पोचलो नाही. थोडा आधी स्टे घेतला आहे रेस्ट करून. उद्या गंगोत्रीसाठी निघणार आहेत, उद्या सकाळी 4 वाजता. तर हे फिरता फिरता एक आपल्याला कॅफे दिसला होता, कॅफे द गोवा. रूमवर आलो आहे आणि बाल्कनीमध्ये बसलो आहे मस्त टाइमपास करत. चिकी खातोय आम्ही. नजाराचा आस्वाद घेतो. कॅमेरा नजारा आहे, कधी बघायला भेटणार नाहीये. आयुष्य खूप सुंदर आहे, तर जरूर घ्या. एक नंबर नजारा दिसतो इथून. 4ही साईडनी माउंटन्स, डोंगर आहेत. आणि आता तुम्हाला याच्यासाठी दिसणार नाही का डार्क अंधार आहे डोंगर असल्यामुळे या गावात. चंद्राचा पण तेवढा उजेड येत नाही इथे, बरोबर ना? तर चिकी खायला या. आम्ही हे जे डोंगराची जी आणि इथला जो व्ह्यू आहे ना, उद्या सकाळी नाहीतर संध्याकाळी आठवणीत दाखवतो. चिकी खायला या बोलो ना भाई. हाय फ्रेंड्स, चिकी खालो. आज बुवानी पॅक बनवायला लावलाय. आणि ह्या नेचरच्या सानिध्यात डोंगर तुम्हाला दिसणार नाही आला. तुम्ही पाहू शकता. आणि भयानक सर्दी मला झालेली आहे, पण मी तरी पण रेस्ट घेणार आहे आता यांच्या जोडीला. त्याने सोडून होतो. हां
सूर्यभविष्यान डुवायला आलाय कशांत होतो आणि पॉवरफुल असा इथं एक काळी जास्त करायला लागले. लिंबोडीचा लिंबू कसा तुफान बदलला. हा लिंबू ओढून दाखवणार आहे हवेत इकडं. बुवा आमचा 32 कांडीवाला भगत पाहू शकता तुम्ही. पाहू शकता तुम्ही कसा दाताला पण त्यांनी काहीतरी केलेलं आहे त्याच्या. 32 कांड्या कांड्या लावल्या. बुवाच्या दातांमध्ये आहेत. विपुल शेट नाही कसं लागलाय रे काय नाही ना, मरणार बी काय नाही नाही बाबा चल का बस बस आता तोड ना तो आता तोड. तिघा मरू ना. नाही रे, विपुल नको आहे झालं विपुलच्या घरी चल विपुल आपण आपल्या घरी आहे. पाहू शकता तुम्ही तुझ्या आईची. मोठा टोकून काढला होता बाहेर तो बाहेर. त्याच्यातला खेळाडू वाटतो रे. त्यांच्यातला व्हिडिओ त्याच्या माल आहे. पण तुम्ही बघू शकता आम्ही त्याला बुवा म्हणून हाक मारतो पण तो कधी कधी मीठ भावा आधीच टाकलं मीठ काय तसंच ठेवून देऊ का लगेच त्यांनी पॅक मारलेला आहे बघ. बघू शकता तुम्ही मित्रांनो.